कोर्टातच साक्षीदाराला गोळी घालून विटनेसच संपवला गेला. तो कानात येऊन मला सांगतोय की हो मी मर्डर केला. हा क्रिमिनल आहे हे माहिती आहे, तरीही त्या क्रिमिनलच्या बाजूने केस लढायला ॲडव्होकेट असतो. तर वकील म्हणून माझ्या पेशाशी मी प्रतारणा करतो. न्याय सामान्य गरीब माणसाला भेटू शकणार नाही का? ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला न्याय मिळणं सोपं आहे. जजवरच एखाद्या इन्फ्लुएन्स व्यक्तीचा दबाव आलेला आहे. दिल्ली हायकोर्टाच्या जजच्या घरामध्ये जेव्हा त्याच्या घराला आग लागली त्या घरामध्ये 15 कोटी रुपयाची कॅश जळालेली या देशाने पाहिली आणि त्याच्यावर आजपर्यंत कुठलीच कारवाई नाही झाली. न्याय व्यवस्था त्यामध्ये पूर्णपणे फेल झालेली आहे. तुम्हाला दिसतंय ना त्याने गुन्हा केलाय, त्याने बलात्कार केलाय, त्याने ऍसिड फेकलंय, पेट्रोल फेकलं, तर तुम्ही त्याला डिफाईन करण्याची संधी का देता? म्हणजे तुम्ही लगेच शूट का करून टाकत नाही? आणि आम्ही पोलिसाच्या डोक्याला हात मारून बसतो. आता काय करावं? श्रीमंत कैदी, प्रतिष्ठित कैदी स्वतःला हव्या त्या सुविधा पदरात पाडून घेऊ शकतात तर 100% घ्या. गीतेवर हात ठेवायचा, सच के सिवावर कुछ नाही बोलूंगा, असं कुठलंही धार्मिक पुस्तक किंवा ग्रंथ ठेवून कुणाची सत्सद्बुद्धी जागी होत नाही. पोलीस कस्टडीमध्ये एखादी डेथ होते त्यावेळी पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पोलिसांना कळायच्या काही वेळा घटना घडून जातात. ज्यांना ही भाईगिरी करायला आवडते अशा नवतरुणांना तुम्ही काय सांगाल? कुणाला संडासच्या बाजूला किंवा कचरा कुंडीच्या बाजूला झोपलेलं पाहिजे, ही अवस्था जर तुम्हाला अनुभवायची असेल तर या मार्गाला लागा. तुम्ही आत गेलात ना, कोण भाई येत नाही सोडवायला, तुमचे आई वडीलच खेपा घालतात. अशी एखादी घटना जी तुम्ही विसरूच शकत नाही. रोज शेवटचा कॉल रात्री 10:52 होता आणि मी चुकत नसेल तर 11:16 साहेब या जगातून गेलेले. याच्या इतका भयानक प्रसंग आयुष्यात माझ्या कधीच घडला नाही. पण त्याच्या आधी त्या गाडीमध्ये काही रक्ताच्या हे असलेल्या काचा पडल्या होत्या. त्या मी काचा एक एक काच अशी उचलून आणली, त्यातले काही ठेवल्या माझ्या आठवणीसाठी. काय म्हणताय? बरे आहात ना सगळेजण? आपल्याला ना बऱ्याचदा प्रश्न पडत असतो, जेलमध्ये काय गोष्टी घडतात, जेलमध्ये देव असेल का, आणि देव असले तर देवांची पूजा होत असेल का, अशी अनेक प्रश्न आपल्यासारख्या सामान्य माणसांना पडत असतात. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची प्रश्न ही की कोर्ट खरंच आपल्या सामान्य माणसाच्या बाजूने असतं का, सामान्य माणसांना प्रत्येक वेळी न्याय मिळतो का, अशी अनेक प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांना पडत असतात. आणि अगदी याच प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण आज आपल्या काय म्हणतायच्या सेटवर आमंत्रित केलं आहे आदरणीय माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील सरांना. ते ॲडव्होकेटही आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आयुष्यातला 14 महिन्याचा काळ हा तुरुंगात देखील गेलेला आहे. तर या अशा विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण सरांशी आज संवाद करूया. सर, आमच्या सेटवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. खूप खूप आभार. सर, पहिल्यांदा IPS अधिकारी, तुरुंग आणि ॲडव्होकेट या तीनही गोष्टीचा प्रवास ऐकायला आवडेल. म्हणजे असं आहे की आयुष्यात शत्रूच्याही आयुष्यात अशी गोष्ट येऊ नये, तर अशा गोष्टी घडून गेल्या. एक पराकोटीचं यश आणि दुसऱ्या बाजूला पराकोटीचा संघर्ष या वातावरणातून गेलो. 2004ची बॅच माझी IPSची. माझा काही फार मोठा काळ सर्व्हिसमध्ये गेला असं माझं म्हणण्यात मला वाव नाही. 2002 आणि 2004 मी 2 वेळा UPSC परीक्षा पास झालो आणि एकूण साधारण दोन्ही सर्व्हिसचा काळ आपला तर 8 वर्षाचा काळ मी सर्व्हिसमध्ये घालवला असेल. आणि त्याच्यानंतर जवळजवळ पुढचे 12 वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये काम करत होतो आणि वेगवेगळ्या पदांवर भारतामध्ये आणि बाहेर दोन्ही ठिकाणी मी काम केलं. मी जवळजवळ 2.5 वर्ष हाँगकाँगचा जे रेसिडेंट म्हणून राहत होतो आणि त्या व्यतिरिक्त युरोप आणि आशियामधल्या अनेक राष्ट्रांमध्ये माझं काम झालं. आणि त्याच्यानंतर 12 मार्च 2022ला असा दिवस उजाडला की जेव्हा आपण म्हणतो की डॉक्टर जो वरून पेशंटला पाहतो ऑपरेशन थिएटरमध्ये, तो अचानक पेशंट झालाय आणि त्याला दुसरा कोणीतरी डॉक्टर पाहतोय आणि त्याला अपोजिट अवस्था अनुभवायला मिळते. तशा अवस्थेमध्ये मी एक कैदी म्हणून 14 महिन्याचा काळ घालवला. आणि त्या कालखंडामध्ये अशी स्थित्यंतरं घडली की मला असं वाटलं की अनेक वर्षांपूर्वी मी सहज टाईमपास म्हणून फार काही सिरियसली विषय घेतला नव्हता, असंच करिअर करता करता मी LLB केलं होतं
की काय असतं कधी वेळा शिक्षणाची असं थोडं ज्ञानाची भूक कधी कधी भागवायची इच्छा निर्माण होते. मग त्या कालखंडामध्ये मी ते LLB केलं होतं. पण मला जस्ट असं वाटलं त्या आतमध्ये गेल्यानंतर की बहुधा की क्रिमिनल जस्टिस सिस्टीम हे देशाचं एक ग्रहछिद्र आहे आणि ते छिद्र बुजवण्यासाठी आपल्याला थोडी तरी एक माती टाकण्याची गरज आहे. म्हणून त्या हेतूनं मी विचार केला की आपण आता वकिली व्यवसायात शिरलं पाहिजे. वा. आणि त्यामुळे मी 19 मे 2023ला मी जामिनावर बाहेर आलो आणि 8 जून 2023ला म्हणजे अक्षरशः 2-3 आठवड्यामध्ये मी वकिलीची सनद मिळवण्यासाठी अर्ज केला. त्याच्यानंतर मग मधल्या काळात ईश्वरी कृपेने एक पुस्तक लिहिलं आणि बाकीचा काळ आता वकिलीमध्ये व्यतीत करतोय. म्हणजे पर्सनॅलिटीज फार वेगळी आहे. म्हणजे आधी कायद्याचं रक्षण करण्यासाठी वर्दी, त्यानंतर तुरुंगातली वर्दी आणि त्यानंतर आता डायरेक्ट काळा कोट. हा म्हणजे हे काही फार मी पुस्तकामध्ये माझ्या अनेक ठिकाणी हा उल्लेख केला आहे. हा काही सन्मानजनक मार्ग नाही किंवा हा काही प्रतिष्ठेचा मार्ग नाही. म्हणजे 360 अंशातून फौजदारी न्यायव्यवस्था पाहणं हा काही फार प्रतिष्ठेचा मार्ग नाही. पण हो, ही गोष्ट वस्तुस्थिती आहे की मला या तीनही अंगांनी बघण्याची परिस्थिती ओढावली होती हं, हं. आणि मी ती सकारात्मक घेतोय आणि त्याचा ही परिस्थिती समजून घेण्यासाठी, ती लोकांना समजून सांगण्यासाठी, वेळप्रसंगी कोर्टाला आणि पॉलिसी मेकरला समजून सांगण्यासाठी मी त्याचा वापर करतो. सर, ज्यावेळी आपण जेलचा विचार करतो, त्यावेळी सामान्य माणसांना बऱ्याचदा प्रश्न पडतो, की तिथे म्हणजे पूजा वगैरे होत असेल का? की तिथल्या कैदींना देव ही संकल्पना म्हणजे की देवावरनं विश्वासच त्यांचा उडालेला असतो, की ॲक्चुअली ते स्पिरिच्युअलिटीकडे वळणारे असतात. म्हणजे काय भावना असते तिथली? अ, याचे खूप पैलू आहेत. म्हणजे हे फार कॉम्प्लिकेटेड उत्तर आहे याचं. कारण असं, की कोठडी अशी जागा आहे ना, हां. की जिथं भला नास्तिक माणूस देवभोळा होऊ शकतो. आत गेला ना, की तुमचे आयुष्यातले सगळे म्हणजे जे काही जुने ऋणानुबंध असतात ते सगळे तुटलेले असतात. बहुतेक सगळे नातेवाईक दूर गेलेले असतात. 90% मित्र आयुष्यातून निघून गेलेले असतात. कधी-कधी कुटुंबियांनी साथ सोडलेली आहे आणि अशा वेळेस काय होतं माहिती आहे का, माणूस आगतिक होतो. हं, हं. म्हणजे मी आतमध्ये असेही प्रकार पाहिलेत, की ज्यांनी आयुष्यात कधीच नाही पूजा केली. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, की आमच्याकडं एक 50शी उलटलेले एक बुजुर्ग होते. त्यांना एका वडाच्या झाडामध्ये ना, त्या झाडाची एक अशी फांदी अशी वाकडी आली होती. ती अशी वाकडी आलेली फांदी त्यांना गणपतीची सोंड वाटायला लागली होती. हां, हां. मग ते दररोज पूजा करायचे हं, हं, तिथं. हं. भाव त्यांचा. तुम्ही शाहरुख खानचा जो ती केस झाली होती ना आर्यन खानची. हं, हं. त्या बघा आर्यन खानला ते शाहरुख खानला काहीतरी 25 कोटी रुपयाची खंडणी मागितली. हं, एक हं. तोतया हां, हं, हं. तो पोलीस त्या कस्टम्सवाल्यांचा त्या प्रतिनिधी म्हणून गेला होता तो. हो, हो. हां, NCRB त्याचा आपल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा वतीनं एक माणूस गेला होता. मी त्याचं हं, नाव घेत नाही. हं, हं. हा पठ्ठ्या माझ्या पलीकडच्या बराकीत राहायचा. दररोज सकाळी उठला, की अंघोळीच्या वेळेस हा पठ्ठ्या उघडा बंब हं, हं. आणि तो असं पाणी घ्यायचा आणि असा उगवत्या सूर्याला आरसा द्यायचा. हं, हं. इतकं कॉमेडी पिक्चर असायचं हे, की असे अनेक लोक मी पाहिले, हं, हं. की माझ्याबरोबर एक छत्री नावाचा पोरगा होता. तो दर मंगळवारी आणि शनिवारी हं, हं. हा ओल्यात्याने अंघोळ झाल्यानंतर एक शंकराची छोटीशी पिंड होती. त्या पिंडीवर दूध घालायला जायचा. तर असे अनेक लोक पाहिलेत मी, की सकाळच्या वेळी फिरायला निघालं, की रुईच्या झाडाला कोणीतरी चक्र मारतंय, हां, किंवा अगदी ज्याला काही जमत नाही, तो जेलच्या कॅन्टीनमधनं, हं, हं. डिपार्टमेंटल स्टोअरमधनं वही विकत आणायचा आणि वहीमध्ये आवडेल त्या देवाचं नाव आणि मग दररोज 1000 वेळा नाव लिहायचं. ओम शनेश्वराय नमः, ओम हे नमः, अशी इतक्या देवांची नावं पाहिलीत ना जेलमध्ये. त्यामुळं अचानक देवभोळे झालेले लोक पाहिलेत मी तिथं. हं, हं. आणि अ, त्याच्यामध्ये हाही एक प्रकार होता, की ही सगळी सायुज्य भक्ती असायची. म्हणजे देवाबरोबर देण्या-घेण्याचा व्यवहार चालू असायचा, की बाहेर काढ. म्हणजे मी जेलमध्ये असताना 2 वेळा नवनाथ पारायण वाचलं. हां. आणि माझं आत्ताही नवनाथ पारायण चालू आहे खरं म्हणजे. आमच्या घराण्यातलं 53व्या वर्षी आहे आता यावर्षी पारायणाचं. हं, हं. तर मी ती परंपरा जेलमध्ये कायम ठेवली. 40 दिवस जसं घरचे इथं पारायण वाचत होतो, मी तिकडे वाचत होतो. हं, हं. तर त्यावेळी मला एक कैदी येऊन असं म्हणाला, हं. "कशाला वेळ घालवताय 40 अध्याय वाचण्यात?
तुम्ही दररोज ना फक्त 14वा अध्याय वाचा. म्हणले 14वा अध्याय का? तर म्हणे 14वा अध्यायाचं फळ लिहिलंय की हा अध्याय वाचला तर कारागृहातून सुटका होते. बाकी वाचू नका, कामाच्या गोष्टी वाचावा. तर त्यामुळं हा असा म्हणजे देवभोळेपणा वाढतो असा माझा अनुभव आहे तिथला. नॉर्मली सर पूजा म्हटलं की काय असतं, आपल्याला ना एक प्रतिमा पाहिजे असते समोर. त्या प्रतिमेच्या समोर बसून आपण साधना करतो, पूजा करत असतो. तर त्या जेलमध्ये काय अशा प्रतिमा असतात, म्हणजे मंदिरं असेल किंवा काही छोट्या प्रतिमा असतात? अं, जुन्या काळामध्ये जेव्हा अरुण गवळी जेलमध्ये होता, हं, हं, तेव्हा मला कैद्यांनी सांगितलं होतं की अरुण गवळीसाठी हं, हं, अ, एक देवीची मूर्ती त्यांनी बसवली होती. ती मूर्ती मला सापडली नाही. ते वडाचं झाड मी पाहिलंय. हं, हं. पण असं म्हणतात की तिथं देवीची मूर्ती होती आणि तिथं बसून तासनतास अरुण गवळी तिथं पूजा करायचे. आणि मी एक शंकराची छोटीशी पिंड पाहिली हं, आणि ती पिंड अशी दगडातून घडवलेली पिंड आहे, याचा अर्थ कोणीतरी ती बाहेरून आणली. हं, हं, त्यामुळे ती तिथं पिंड होती हं, आणि त्या पिंडीची पूजा लोक करायचे. हं, गणपतीमध्ये 10 दिवस जेलमध्ये गणपती बसवले जातात. पण गणपती जेलमध्ये शाडूची मूर्ती बसवायला परवानगी नाही, कारण उद्या मूर्ती भंगली तर हं, दंगली व्हायच्या. हं, हं, म्हणून जेलमध्ये काय करतात, पुठ्ठ्यावर चक्क प्रिंटआउट काढून गणपती आणि जेल प्रशासन कलर प्रिंटआउट देतं. हं, हं. मग ती आपण मूर्ती म्हणून ते त्या प्रतिमेची पूजा करतो 10 पूजा दिवस करतो. तिथं. हां. आमच्या बराकीमध्ये हं, हं, एक छोटीशी देवाची प्रतिमा लावली होती हं, तिथं. हं, आणि त्या त्या प्रतिमेची दररोज लोक पूजा करायची, तिथं आरती करायची. हं, हं, त्यामुळं आपण म्हणतो की प्रतिका आहेत का, तर प्रतिका आहेत. आणि ती मिळतात कुठनं, अनेक सोर्स आहेत. मी तुम्हाला उदाहरण सांगतो की कधी कधी काय होतं, जेलमध्ये वर्तमानपत्र वाचायला मिळतात ना, तर वर्तमानपत्राच्या सोबत ना काही वेळा एखाद्या देवतेचं चित्र येतं. हो. ते लोक बाजूला ठेवतात. जेलमध्ये अनेक निष्णात चित्रकार आहेत जे छान छान चित्र काढतात. म्हणजे माझ्या घरामध्ये एक साईबाबाचं चित्र आहे हं, आणि एक शंकराचं चित्र आहे. हं, हं, हे हं, चित्र जेलच्या कैद्यांनी काढलंय. विशेष म्हणजे साईबाबांचं जे चित्र आहे, हं, हं, ते चित्र आज माझ्या देवघरात आहे, त्याची मी दररोज पूजा करतो. ओके. तर जेलचे कैदीच चित्र काढायचे हं, हं, आणि मग त्याची जी प्रतिमा आहे, त्याची प्रतिष्ठापना करायची कुठेतरी जेलमध्ये एखाद्या विशिष्ट ठिकाणी हं. आणि दररोज संध्याकाळी तिची आरती करायची. हे स्टँडर्ड तत्व होतं. काय होतं, वर्तमानपत्रासोबत काही वेळा आरती संग्रह फुकट येतात. हं, हं, मग जेलचे कैदी काय करायचे, ते आरती संग्रह बाजूला काढून ठेवायचे. हं, हं, मग असं नवरात्र, गणपती उत्सव आले, हं. कारण काय होतं आतमध्ये ना, लोकांना स्वतःचे आई-बापाचे नंबर आठवत नाहीत. कारण त्या स्ट्रेस सिच्युएशनमध्ये ना मी घरच्यांचे मोबाईल नंबर विसरून जायचो. त्यामुळे आरत्या तर आठवणं शक्यच नसायचं. शक्यच नाही. मग अशा वेळेस आरती संग्रह वाचून व्यवस्थित पूजा व्हायची तिथं. वाह! म्हणजे तिथे सुद्धा देव दिसतो कैद्यांना. आता अ, काही वेळा ना, म्हणजे शाहीर नाना कसब्यांची एक कविता आहे हं, हं. की धार्मिक नाही कोणी, दांभिक मात्र सारे, विकवीत नाही कोणी, विकतात मात्र सारे. वाह! 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 तर मी असं म्हणत नाही हा सगळ्याच ठिकाणी हा देव दिसतो म्हणून प्रकार होतो. हं, हं, मी जर त्याला इंडिपेंडेंटली पाहिलं, हं, हं. तर काही कैदी प्रचंड भक्तीत बुडालेले असतात, लीन झालेले असतात. ली काही लोकांचा हा देवासोबतचा देण्या-घेण्याचा व्यवहार असतो. काही लोकांसाठी हा एक वेळ घालवण्याचा विरंगुळा असतो. म्हणजे वेळच जात नाही तर काय करायचं? हं, 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 हां, तर हेही करून बघूया. म्हणजे जसं वैष्णोदेवीला काही लोकं ट्रिप म्हणूनही जातात, काही लोकं भक्ती म्हणूनही जातात. हं. तर तोच प्रकार आपल्याला जेलमध्येही पाहायला मिळतो. बापरे! म्हणजे मला कळलं की कैद्यांना देखील भक्ती, हृदय, मन या भावना असतात कैद्यांमध्ये देखील. हां, अगदी. म्हणजे कदाचित ज्यावेळी गुन्हा घडतो, हं, हं, त्यावेळेस कदाचित त्या क्षणाला तो असा वागला असेलही, हं, पण त्याच्या मागं-पुढं जर पाहिलं आपण, तर माणसं इतर जेल बाहेरच्या माणसांनी इतकीच साधी असतात, सामान्य असतात. हं, हं, मी तर अशी उदाहरणं पाहिली आहेत, की माझ्याकडे नवनाथ पोथी होती. हं, हं, जी पोथी मला आणून दिली लक्ष्मीकांत कांबळे या कैद्यांनी. हं, हं, लक्ष्मीकांत कांबळे आज जेलबाहेर सुटून सामान्य माणसासारखं अत्यंत आनंदाचं एका प्रतिष्ठेचं आयुष्य जगतात धाराशिव जिल्ह्यामध्ये. हं, हं, त्या माणसाचं आयुष्य जर जेलमधलं पाहिलं, हं, तर हा माणूस सकाळी 2:30-3:45ला उठायचा. हं, 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 सुरुवातीला अर्धा तास व्यायाम करायचा. बराकीमध्ये. हं, बराक सकाळी 6ला उघडते. हे आतमध्ये चाललेला प्रकार आहे. आतमध्येच तो गार पाण्याने अंघोळ करायचा. हं,
एक तासभर आतमध्ये त्याचं वाचन ध्यानधारणा चालायची. म्हणजे पहाटे 4-4:30ला जेलमधला एक कैदी पद्मासनामध्ये ध्यानस्थ बसलेला आहे. त्यानंतर ह्याचं 1 तास, 1.5 तास ध्यानधारणा झाली की सकाळी 6 वाजता हा शिक्षा लागलेला कैदी म्हणून त्याला दिलेली सगळी दिवसभरातली कामं उरकतोय. जेलभर त्याला 100 ठिकाणी जावं लागतं. प्रत्येक ठिकाणी रामकृष्ण हरी म्हणून जप नाम घेत चाललाय. आणि संध्याकाळच्या वेळी पुन्हा 5:30-6ला काम संपलं. 8-8:30ला हा मनुष्य झोपी जायचा. पुन्हा पहाटे दुसऱ्या दिवशी 3:30 वाजता हा मनुष्य जागा. तर असे अनेक कैदी मी पाहिले त्या काळामध्ये की जे खरोखरच जेलच्या वातावरणात, तुम्ही म्हणला ना जेलमध्ये कैद्यांना देव दिसतो, अशा भावापर्यंत पोचले होते. ओके. त्यामुळं आपण जर सकारात्मक दृष्टीनं पाहिलं, म्हणजे योगी अरविंदांनी त्यांच्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय, द टेल्स ऑफ प्रिझन लाईफ नावाचं त्यांचं पुस्तक आहे. त्यात असं म्हणलंय की परमेश्वराने मला तुरुंगामध्ये पाठवलं आणि अख्ख्या तुरुंगाचंच ध्यान मंदिर बनवून टाकलं. तर अशी भावना असलेले कैदी पण मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेत, हे मी इतकं सांगू शकतो. हे ऐकून फार छान वाटलं की म्हणजे कैद्यांमध्ये देखील भक्ती ही भावना असते. कदाचित ज्यावेळी गुन्हा घडतो ती त्यावेळीची प्रवृत्ती असेल, पण बदल मात्र होतो. अगदी 100% मी तर या मताचा आहे की एक काही गँगवॉरचे कैदी वगळता किंवा काही पुन्हा पुन्हा गुन्हा करणारे सराईत वगळता जे कैदी एकदाच चूक करून जेलमध्ये येतात, अशा कैद्यांमध्ये सुधारणेला खूप वाव असतो आणि भक्ती हा सुधारण्याचा खूप छान मार्ग आहे. आताचा काळ असा झालाय ना सर, जिथे आपण देव म्हटलं, धर्म म्हटलं की भांडण येतं. आपण बाहेरचं जग बघूयात की तिथे धार्मिक वाद, भांडणं खूप आहे. तर जेलमध्ये असताना तुम्हाला असं काही जाणवलं का? म्हणजे धार्मिक कट्टरता यामधनं निघालेला एखादा वाद किंवा भांडणं, अशी काही स्थिती असते का आतमध्ये? खरं सांगू, उलट झालंय तिथं. म्हणजे जेलमध्ये काय होतं माहिती का, तुम्ही अडकलेला आहात तिथं. तुम्ही एका अशा विश्वामध्ये आहात की जिथं तुम्हाला जगण्यासाठी एकमेकाची गरज आहे. म्हणजे माझ्यासोबत एक पॅट्रिक नावाचा नायजेरियन कैदी आहे. माझ्यासोबत एक अँथनी नावाचा नायजेरियन कैदी आहे की जो स्वतः, पॅट्रिक ख्रिश्चन आहे, अँथनी ख्रिश्चन आहे, पण अँथनीची बायको मुस्लिम आहे. माझ्यासोबत अनेक मुस्लिम समाजातले कैदी आहेत, नवबौद्ध आहेत, इतरही धर्मांमधले कैदी आहेत. आणि आपण ऑब्झर्व करतोय की एकाच दिवशी संध्याकाळी 5:30-6ला कदाचित बराकीमध्ये मगरिबची नमाज चालू असेल आणि त्या नमाजच्या वेळेस 4 कैदी कोपऱ्यात बसून नमाज पढत असतील आणि संध्याकाळी 6:30-7ला आपण देवाची आरती करत असू. मला नमाजाची काय अडचण वाटत नाही, त्याला आरतीची वाटत नाही, कारण आम्ही एका गरजेने एकमेकाला जोडले गेलो. आणि त्याला आरतीचा प्रसाद घेणं ही त्याच्या दृष्टीने नॉर्मल गोष्ट आहे. आणि त्याच्यासोबत ईद सेलिब्रेट करणं म्हणजे काय होतं तुम्हाला सांगतो, जेलमध्ये खाणं खूप वाईट मिळतं, जेवण फार वाईट आहे. आणि अचानक तुम्हाला कळतं की रमजानमध्ये शिरखुरमा येणार आहे. आता जेल बाहेरची लोक किती हिंदू स्वतःहून मुस्लिमांच्या घरात जाऊन शिरखुरमा खातात मला माहित नाही, पण जेलमध्ये असताना शिरखुरमा येणार आहे याची 10 दिवस मी वाट बघितली. का? कारण मला हे रोजच्या जेवणाचा कंटाळा आलाय आणि मला सडनली कळते की मला काहीतरी गोड मिळणार आहे. बरं, शिरखुरमा 2 प्रकारचा मिळायचा. एक म्हणजे जो सगळ्या कैद्यांना वाटण्यासाठी एक लिमिटेड क्वांटिटीमध्ये मिळतो तो बराचसा पातळ असायचा आणि मला काही फार चव नसायची. दुसरा शिरखुरमा तो जो तुम्हाला तुमच्या दर महिन्याच्या मनी ऑर्डरमधनं साधारणपणे 150-160 रुपये किलो या रेटनी तुम्हाला विकत मिळायचा. तो विकत मिळणारा शिरखुरमा फार भारी असायचा, कारण त्यात खजूर बिजूर सगळं असं मस्त घट्ट घोटून टाकलेलं असायचं. मी तुम्हाला सांगतो, त्या दिवशी शिरखुरमा खाताना असं वाटतं की आज जेवायचं नाही, ब्रेकफास्ट नाही, मी फक्त शिरखुरमा खाणार, दिवस अख्खा शिरखुरमार भागवायचा. त्यामुळं काही वेळा असं होतं त्या वातावरणामध्ये जाऊन हे नर्मदेच्या गोट्यासारखे धार्मिक जे तुमच्या मनातले जे तीड असते ना, ती निघून जाते. मला अजूनही आठवते, माझा एक मित्र होता, त्याचं नाव होतं करीम गुलाब शेख. करीम त्यावेळी माझ्या शेजारच्याच यार्डामधला, टिळक सेपरेट यार्डामध्ये एक तिथलं काम करणारा, त्याला कामवाला म्हणतात, कर्मचारी होता. हा कैदीच आहे.
त्यांनी गणपतीसाठी थर्माकोलचं डेकोरेशन बनवलं. हम्म, हम्म, डेकोरेशन काय बनवलं होतं, तर थर्माकोलच्या डेकोरेशनला त्यांनी छान दिसावं म्हणून वरनं अशा माळा सोडल्या होत्या. त्या माळा छान दिसावं म्हणून काय केलं त्यांनी, अशोकाच्या बिया असतात झाडाच्या, हम्म, हम्म, त्या बिया घेतल्या. त्या बिया मधोमध तुटू शकतात आणि 2 शकलं होतात हम्म, त्याची. हम्म, ती 2 शकलं करायची, त्याच्यामध्ये एक छोटासा दोरा टाकायचा, चिटकून टाकायचा हम्म. आणि त्याला असं पेंटिंग करायचं वेगवेगळं आणि तो दोरा असा वरती लटकवायचा. वा. असं वेगवेगळे कसे करे 100-150 दोरे लटकून इतकं सुंदर मंदिर केलं होतं. मला याचं आश्चर्य वाटलं, की एक मुस्लिम व्यक्ती हम्म, हम्म, जेलच्या एका छोटेखानी खोलीमध्ये आणि एक गणपतीची प्रतिमा हे करून आणि तिथं मंदिर बनवते. हम्म, मला असं वाटतं, की सर्व धर्म समभावाची जी उत्कट व्याख्या आम्ही केली ना, मला असं वाटतं, की जेल बाहेरचा जो समाज आहे, हम्म. तो खूप संकुचित आहे. बरोबर आहे. म्हणजे जर आपण म्हटलं, की कैद्यांकडनं समाजाने काही शिकू शकतो का? तर मला असं वाटतं हे औदार्य शिकलं पाहिजे. प्रत्येकाकडून शिकण्यासारखं काहीतरी आहे, अगदी, अगदी अगदी. कैद्यांकडून देखील. Yeah. सर, आपण पाहतो की पांढऱ्या रंगाला एक विशिष्ट महत्त्व आहे. म्हणजे सांप्रदायिक दृष्ट्या असेल, धर्माच्या दृष्टीनं असेल, आपल्याला प्रत्येक ठिकाणी पांढरा दिसतो. डॉक्टरांकडे असतो, वकिलांकडे असतो. तर तुम्हाला म्हणजे तुम्ही काय पर्स्पेक्टिव्ह ठेवता की कैद्यांची जी जो ड्रेस आहे तो व्हाईट का असतो, पांढरा का असतो? अ, मला त्याच्यामध्ये काही फार कोणी लॉजिक वापरलं असेल असं वाटत नाही. हम्म, हम्म. कदाचित डाय करण्याचा खर्च जास्त असेल. बेसिक कापड जे येतं कापसापासून, कापूस पांढरा असतो. हा, त्यामुळे बनणारा जे तागा असतो तो पांढराच बनतो. हो. त्यात कशाला एक्स्ट्रा खर्च वाढवायचा म्हणून पांढरा असेल असं माझं मत आहे. अच्छा, अच्छा. हां, तर त्या पांढऱ्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय करतात, हं. की कैदी पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. की उदाहरणार्थ असं की नुकताच शिक्षा लागलेला कैदी. हम्म, त्याला काय आहे, म्हणजे महाराष्ट्रातली पद्धत आहे, हं. की पांढरा ड्रेस आहे, त्याच्यावर निळे रंगी पट्ट्या आहेत हम्म, हम्म, आणि त्याच्या दंडावर एक पिवळी पट्टी आहे. हम्म, हम्म, हा झाला नॉर्मल कैदी. हम्म, अ, थोडासा कैदी सिनियर झाला आणि त्याला एक रिस्पेक्ट दिला, म्हणजे तो त्याचं वर्तणूक चांगली आहे, हम्म, हम्म. तर त्यालाही वाटावं आपण काहीतरी, आपल्याला काहीतरी जेल प्रशासनाने एक सन्मान दिलाय म्हणून त्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर जांभळ्या रंगाच्या पट्ट्या येतात आणि त्याला एक जांभळ्या रंगाची टोपी मिळते. बाकीच्या कैद्यांना पांढरी गांधी टोपी, याला जांभळे पट्टे असले. तो थोडा अजून सिनियर झाला हम्म, हम्म, तर त्याला हेच करण्याबरोबर एक पिवळ्या रंगाचा एक बेल्ट येतो हम्म, हम्म, हम्म. आणि त्याला पिवळी टोपी येते. हम्म. हा जो बेल्ट आहे ना, त्याला अगदी पोलिसांचा कसा बेल्ट असून त्याला असं एकदम असं तुम्हाला लोखंडी तुम्हाला ते समोर हे मिळतो ना, हम्म, हम्म, तशा पद्धतीचा हा बेल्ट आहे. ज्याला असं वाटतं की जसं काय आपण पोलीस झालो जेलचे. हम्म, त्याला म्हणतात वॉर्डन. हम्म. तर हे ही सिनियरिटी ठेवली. हम्म, पण वॉर्डन आणि वॉचमन मिळून किती असतात? हम्म. समजा येरवडा जेलमध्ये समजा 1200 शिक्षा कैदी असतील, हम्म, हम्म, 200 असतील हे, बाकीचे 1000 तर प्युअर पांढरे ड्रेसवाले. हम्म. आणि त्याच्यामध्ये लॉजिक वगैरे काही नाही. मला वाटतं जेल प्रशासनाला पैसे वाचवायचे, बाकी काही कारण नसावं. बरं, तुम्ही IPS देखील होते, मग त्यांना का खाकी कलर असतो? अ, मला जर विचाराल ना, हा. तर तो कलर बदलण्याची गरज आहे. कारण त्या प्रत्येक कलर बरोबर एक ॲटिट्यूड येतो. मी कदाचित एखादं बोल्ड स्टेटमेंट करत असेल, हम्म, पण मला असं वाटतं की अ, मी हाँगकाँगमध्ये होतो. हम्म, हम्म, पोलिसांचा ड्रेस निळा होता. हम्म. कदाचित त्या कलरचा पण एक सिम्बॉलिझम असतो. कदाचित आपल्याला खाकी हा एक रोग जमाने का ड्रेस आहे ना, त्याची एक एक मानसिकता झाली. आता तो कोणीतरी ठरवलाय आणि तो आपण काही काळ कंटिन्यू केलाय हम्म. त्यामध्ये आणि तो, परंतु हा काही फक्त एकच प्रयोग आहे असं नाही. हम्म, तुम्ही कलकत्त्यामध्ये गेलात हम्म, तर कलकत्ता सिटी पोलिसांचा जो ड्रेस आहे तो पांढरा आहे. हम्म, म्हणजे त्यामुळे असं नाही की फक्त भारतामध्ये सगळेच पोलीस खाकीच कपडे घालतात. हम्म, पण मला असं वाटतं की कधीतरी पोलिसांची जर मानसिकता बदलायची असेल तर एकदा कोणीतरी हटके विचार करून बघा. प्रत्येक रंगासोबत एक सिम्बॉलिझम असतं. हम्म, हम्म, हा रंग आपल्या ऐतिहासिक त्या पोलीस खात्याने जी परंपरा आजवर जोपासल्यात, त्या हम्म. चांगल्या वाईट हा संशोधनाचा मुद्दा आहे. पण 1860 पासूनच्या ज्या परंपरा जोपासल्यात त्यापासून एक आपल्याला जर वेगळा मार्ग शोधायचा असेल, की त्यापासून आपल्याला जर फारकत घ्यायची असेल, हम्म. तर एकदा रंगापासून फारकत घ्यायला पाहिजे असं माझं स्ट्रॉंग मत आहे.
एक वेगळंच काहीतरी ऐकायला मिळालं. हा म्हणजे हे माझं मत आहे. हां, मी हां. हाँगकाँगमध्ये असताना हाँगकाँग पोलिसांकडे बघायचो हं, आणि हं, मला असं वाटायचं की अरे त्या ज्या काळात मी हाँगकाँगमध्ये होतो त्या काळात दर आठवड्याला हं, चीन विरुद्ध प्रोटेस्ट चालायचे. हं, हं, 50-50 हजार लोक रस्त्यावर. हं. म्हणजे माझ्या जिथं मी राहायचो त्या घराच्या चौकामध्ये जाळपोळ व्हायची. म्हणजे मी, माझी पत्नी आम्ही ठरवले आज संध्याकाळी जेवायला जायचंय आणि 2 तास आम्ही घरात कोंडून राहिलोय कारण घरासमोर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या गेल्यात. रस्त्यावर टायर जाळले गेलेत आणि जेव्हा आम्ही निघालोय हं. तेव्हा अक्षरशः रस्त्यावर काचांचा सडा पडलाय. 100 ठिकाणी काळ्या रंगाने त्यांनी स्प्रे मारून ठेवलेत. अर्धवट ठिकाणी वस्तू जळतायत आणि अशा ठिकाणी रस्ता चुकवत आम्ही त्या गोष्टी आम्ही एक रस्ता ओलांडतोय. या परिस्थितीतून गेलोय. पण हाँगकाँगचे पोलीस सहसा अतिरेक झाल्याशिवाय लोकांना अटक करायचे नाहीत. अटक ही एक्सेप्शनल गोष्ट मानली जाते. आणि मी जेव्हा जेलमध्ये होतो हं, तेव्हा पुणे इंजिनिअरिंग कॉलेजच्या चौकामध्ये हं, हं, त्यावेळेस बाईक टॅक्सी येणार म्हणून काही चर्चा चालू होती. हं. एक 5-25 रिक्षा चालकांनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या चौकात बाईक टॅक्सी विरोधात आंदोलन केलं म्हणून 25च्या 25 रिक्षा चालकांना पोलिसांनी अटक केली. ते रिक्षा चालक जेलमध्ये आले. हं, बिचारे रडायचे हो. कारण यातले बरेचसे रिक्षा चालक असे होते जे हप्त्यावर किंवा काय म्हणतो आपण त्याला शिफ्टवर रिक्षा चालवायचे. रिक्षा नाहीच आहे त्याची. हं, हं, तो ₹700, ₹800, ₹1000 शिफ्टवर चालवतो. त्याचं उत्पन्न किती? तो जेव्हा ₹800 मालकाला देतो तेव्हा ₹2000 कमवतो. हं, तो ₹1000 घरी घेऊन जातो जेमतेम. हं. या माणसाकडे बँक बॅलन्स किती? याला वकिलाकडला द्यायला पैसे आहेत का? नाही. ही माणसं आली जेलमध्ये आणि ही माणसं रडतायत, त्यांच्या बायका अशिक्षित बाहेर आणि मला प्रश्न पडायचा आम्ही काय करतोय? म्हणजे ह्या लोकांना अटक करून आत आणायची गरज आहे का? का यांना फक्त पोलीस स्टेशनमध्ये यांचं नाव रेकॉर्ड करून यांना घरी जाऊ देता येईल? ती माणसं आली 4-5 दिवसांनी गेली घरी. हं. पण ते 4 दिवस जे भूतासारखं आयुष्य जगले ना, मला असं वाटतं की खाकी आणि निळा रंग यामध्ये एक मानसिकतेचा फरक नक्की होता. बापरे! सर तुम्हाला काय वाटतं म्हणजे ज्यावेळी आपण पोलिसांच्या बद्दल बोलतो, त्यावेळी सामान्य माणसांचा विश्वास ते का जिंकू शकले नाही? म्हणजे का असं वाटतं की ते करप्टेड आहे? म्हणजे तिथे विश्वास का बसत नाही सामान्य माणसाचा? यामागे काय कारण असू शकतं? नाही, मी असं नाही म्हणणार. आपल्याकडे दोन्ही ट्रेंड आहेत. हं, मला सांगा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आजही बरेचसे हिरोचे पिक्चरमध्ये हिरोला पोलीस का दाखवलं जातं? हं, याचं कारण असं आहे की सामान्य माणसाला कुठेतरी आज आतमध्ये कळवळा वाटतो हं, आणि आतमध्ये असं त्याच्यामध्ये गट फिलिंग आहे. हं, हं, चला ह्यानी जर ठरवलं ना तर सिस्टीम बदलू शकते. हं, हं, ऐका, कदाचित चित्रपटात दाखवला जाणारा हिरो आहे ना, हं, ही सामान्य माणसाच्या मनातली विश लिस्ट आहे. ओके. हं, आणि असं नाहीये की म्हणजे मी ज्या खात्यामध्ये राहिलोय, हं, ज्या खात्यातले अनेक अधिकारी मी पाहिलेत. म्हणजे मी इतका नतद्रष्ट नाही की मी आता सिस्टीममध्ये नाही म्हणून मी त्या डिपार्टमेंटला शिवाय घालीन. हं. पण एक गोष्ट नक्की आज जे घडतंय आपल्या आसपास, हं, हं, ते फार समाधानकारक नाही. ते फार आशादायक चित्र नाही. आणि त्यात आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. म्हणजे खरं सांगायचं झालं तर मला असं वाटतंय की एका सगळ्याच यंत्रणाचं हे फेल्युअर आहे, की आम्ही सरकारं बदलली. हं, हं, कधी हे सरकार आलं, कधी ते आलं. अधिकारी बदलले, कधी हा आला, कधी तो आला. हं, हं, कधी हा ज्ञानी व्यक्ती आला, कधी तो आला. हं, हं, पण आजपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनच्या कारभारामध्ये सुधारणा नाही करू शकलो. हं, म्हणजे अ, अख्ख्या पोलीस यंत्रणेचं ते एक ग्रहछिद्र आहे, की जिथं सामान्य माणूस न्याय मागायला जातो. हं, तिथली न्याय व्यवस्था हं, सुधारली नाही. पण याचा अर्थ असा नाही, की मी त्या यंत्रणेवरचा किंवा त्या खात्यामध्ये आजवर काम केलेल्या की आत्ताही काम करत असलेल्या अनेक चांगल्या द्रष्ट्या अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवतो. नो, नो, नो. हं, ते महान आहेतच. हं. पण मला असं वाटतं हे आमचं सामूहिक फेल्युअर आहे. हे आम्ही स्वीकारलं पाहिजे. सर चांगली आणि वाईट ही दोन्ही माणसं असतात. तशी पोलीस डिपार्टमेंटमध्ये देखील या गोष्टी असू शकतात. असं कधी तुमच्या लक्षात आलंय का, की ऑफिसर चांगला आहे, व्यक्ती चांगला आहे, पण कधी-कधी इन्फ्लुअन्स व्यक्तीचा किंवा मोठ्या व्यक्तीचा त्यावर दबाव येतो आणि त्यामुळे त्या गोष्टी कराव्या लागतात? अं, हे खूप थेरॉटिकल उदाहरण झालं. म्हणजे खरं सांगू का, की एखादा व्यक्ती चांगला आहे हं, हं, आणि त्याला काही सूचना आली, ऐका,
समजा वरिष्ठांकडनं काही आदेश आला, हम्म, प्रत्येक आदेशाला मी दबाव नाही म्हणत. हम्म, मला अमुक एक गोष्ट अमुक पद्धतीनं करायची आहे हम्म, 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 आणि वरिष्ठांचा आदेश येतो तशा पद्धतीने करू नका, अशा पद्धतीने करा हम्म, किंवा हे करू नका. हम्म, काही वेळा असं असतं की आपण जजमेंटल होतो मत देताना. हम्म, जो वरच्या खुर्चीवर बसलेला अधिकारी आहे ना, हम्म, तो स्ट्रॅटेजिक असतो. हम्म, तो म्हणतो की मी माझ्या अनुभवावरून सांगतो की हे बुमरँग होईल. हम्म, हम्म, आपण असं नाही करायचं, थांबा 2 महिने, हम्म, ही वेळ चुकीची आहे. काही वेळा काय होतं, उदाहरणार्थ की उदाहरणार्थ एखाद्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हम्म, हम्म, एखादं अनधिकृत बांधकाम पाडायचं आहे. हम्म, हम्म, पण आता बघा निवडणुकीचा काळ सुरू झाला. तुम्ही जर आत्ता बांधकाम पाडायला घेतलं तर सगळे पक्ष उडी घेणार, कारण सगळ्यांनाच मतं हवी आहेत, सगळे त्याचं राजकारण करणार. 3 महिन्याने हाच विषय हातकरला तर कोणाच लक्ष नसतं. तर काही वेळा हे अनुभवाचं पण जे बोल असतात की बाबा आत्ता नका हात लावू, कारण आम्ही या अनुभवातून गेलो, आम्ही जास्त पावसाळे पाहिलेत. तशा अनुभवातून कोणी जर सांगितलं त्याला मी दबाव नाही म्हणत. ओके, पण तुम्ही सध्याचं वातावरण पाहताय राजकीय की एका बाजूला 3 पक्ष आहेत, दुसऱ्या बाजूला 3 पक्ष आहेत, आणि त्यामुळे काय होतंय की प्रत्येक व्यक्तीचा कोणी ना कोणीतरी डावा उजवा हात असतोच. प्रत्येक व्यक्तीची कुठं ना कुठेतरी ओळख निघते किंवा ओळख काढायचा प्रयत्न करतो किंवा प्रत्येक जण स्वतःची ओळख दाखवायचा प्रयत्न करतो. तर अशा वेळी काय होतं माहिती आहे का, ह्या गोष्टी तशा अस्वाभाविक नाहीत, त्या गोष्टी होतात. काय त्यातून मी त्या लपून ठेवू इच्छित नाही की त्या काय नाही हे म्हणू शकत नाही. आणि तुम्हाला तारतम्याने निर्णय घ्यावा लागतो. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आम्हाला आमचे वरिष्ठ सांगायचे की तुम्हाला ना ज्या पदावर काम करताय तुम्ही तिथं जाऊन तुम्हाला जंगलाचा राजा व्हायचं. पण एक लक्षात ठेवा की जंगलामध्ये काय फक्त सस्य हारणं नसतात की ज्यांना तुम्ही फाडून खाल. जंगलामध्ये कोले लांडगे पण असतात की ते तुमच्या आवाजाने फक्त दबून राहतात, पण तुमची पाठ फिरली की तुमचंच उरलेलं मांस खायला येतील ते. हा एक भाग. जंगलामध्ये एक तळ असतं, त्या तळ्यामध्ये मगर असते. जंगलाच्या राजाला हे माहिती पाहिजे की अख्ख्या जंगलावर माझं राज्य आहे, पण चला तळ आहे ना ह्याच्यावर आपलं हे नाही. त्यामुळे तुम्हाला एवढीच वाट बघायला लागते की मगर पाण्याच्या बाहेर कधी येते, तुम्हाला पाण्यात जाऊन नाही लढतं. त्यामुळे अशा ठिकाणी संयम लागतो. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्हाला कुठल्याही चांगल्या अधिकाराला जर टक्कर द्यायची असेल सिस्टीममध्ये तर ती विवेकाने टक्कर द्यायला लागते. अविवेकी होऊन काम नाही करता येत. त्यामुळे मला असं वाटतं की जर एखादा अधिकारी त्याला एखाद्या वेळेस दबाव येत असेल आणि त्याला जर असं वाटलं की आपण आता मगरीच्या डबक्यात जाण्याची शक्यता आहे आणि त्याने जर माघार घेतली त्याला मी यशस्वी माघार म्हणतो. त्याचं कारण असं आहे की आयुष्यामध्ये काही लढाया न लढणं चांगलं असतं. याचं कारण असं आहे की तुम्ही हा विचार केला पाहिजे की मी त्या पदावर 3 वर्ष आहे, मला समाजाच्या व्यापक हिताचा विचार करायचा. मी एक आतताईपणा करून, बहादुरी और बेवकूफी में बहुत कम अंतर होता है, एक आतताईपणा करून मी तात्पुरता करायचे समाजात हिरो होईल. पण ह्याला काय अर्थ आहे, माझे 20 वर्ष सर्व्हिस झाले, माझे 25 बदले झाले, बरोबर ना. त्यामुळे असे अनेक अधिकारी आहेत की त्यांना हे तारतम्य जमलंय तरी देखील त्यांनी चांगला इम्पॅक्ट केलाय सिस्टीमवर, कुणालाही न दुखावता. तर त्यामुळे आपण दबाव ही गोष्ट आहे, परंतु त्याचा बाऊ करून आपण हा अर्थ लावणं चुकीचं आहे की त्यामुळे माणसाला चांगलं काम करता येत नाही. 100 पैकी 98 वेळा माणूस चांगलं काम करतोच की, पण त्या 2 वेळेला आपण असं त्याचं ते जर होल्ड करून बसलो आणि त्याच्यावरून एखाद्या माणसाला बद्दल जजमेंटन झालं तर मला असं वाटतं ते अन्यायकारक आहे. बरोबर आहे. सर, मी मध्यंतरी जॉली LLB मूवी पाहिला होता. त्यामध्ये राठी नावाचं एक पोलिसांचं किरदार आहे, ज्यामध्ये त्याच्यावर एक असा आरोप लावला जातो की एव्हिडन्स त्यांनी नष्ट केले तिथल्या तिथे, म्हणजे ते कोर्टपर्यंत पोहोचूच दिले नाही. आणि आताही आपण असं पाहतो या 2-3 वर्षात असेल किंवा बऱ्याचदा असं म्हटलं जातं, पोलिसांवर आरोप लावल्या जातात की त्यांनी एव्हिडन्स नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तर यावर एक माजी IPS अधिकारी म्हणजे आहे या दृष्टीनं काय पर्स्पेक्टिव्ह ठेवता तुमचा? असं आहे की मला काही सवंग लोकप्रियतेसाठी कोणाजवळ आरोप नाही करायचे. जुन्या काळामध्ये व्हायचं असं की एखाद्या व्यक्तीवरचं चार्जशीट दाखल होणं, त्याला अटक होऊन आणि त्याचा खटला सुरू होणं याच्यात 10, 12, 15 वर्षाचं अंतर असायचं. मी आत्ता एक केस डोंबिवलीची डील करतो आहे, माझ्या हायकोर्टामध्ये मी त्यासाठी गेलो होतो.
2010 साली एका 11 वर्षाच्या मुलाचं किडनॅपिंग झालं. 2015 साली किडनॅप करणारी पोरं सापडली. 2016 साली त्याच्यावर चार्जशीट झालं. 2024 साली त्याचा खटला चालू झाला. आणि गेल्या 1 वर्षभरामध्ये आतापर्यंत फक्त एक साक्षीदार तपासलाय, तोही जो ज्या 10 वर्षाच्या मुलाला पळवलं त्याची साक्षी झाली. ते पोरग आता 25-26 वर्षाचं आहे का. आता त्या प्रकरणातला जो तपास अधिकारी आहे त्याचं वय 71 वर्ष. आता तुम्ही समजा त्या खटल्यामधली काही कागदपत्र, काही वस्तू गहाळ झाल्या असतील तर त्या 71 वर्षाच्या माणसाला दोष देणार आहात का सांगा. बरोबर आहे. त्यामुळे वस्तू गहाळ होणं म्हणजे मला अशा अनेक केसेस माहिती आहेत की ज्या केसेसमध्ये पुरावे गहाळ झालेत आणि काही ठिकाणी मला स्वतःला असं वाटतं संशयाला जागा आहे. म्हणजे उदाहरणार्थ शीना वोरा केसमध्ये इतकी इम्पॉर्टंट केस आहे, त्यामधल्या तिची जी पोरगी ती गेली जी शीना वोरा, तिची जी हाडं सापडली होती ती हाडच गायब येतात सीबीआयकडे. त्याचा ट्रायलच रन नाही होऊ शकत. एवढी इम्पॉर्टंट गोष्ट सीबीआयच्या याच्यात कस्टडीतून गाळ कशी काय झाली. नॅचरली अशा ठिकाणी आणि विशेषतः समोरची पार्टी कोट्याधीश अब्जाधीश असताना तेव्हा संशयाला जागा आहे. परंतु अशा अनेक केसेस आहेत आपल्याकडे पोलीस खात्यामध्ये की ह्या गोष्टीला वर्षानुवर्ष लागल्यामुळे मुद्देमाल न सापडणं, गहाळ होणं, इकडनं तिकडं शिफ्ट होणं. कारण काय होतं माहिती का की जसं त्या दृश्यम चित्रपटात झालं की जेव्हा ती पहिली घटना घडली तेव्हा पोलीस स्टेशनचं खोदकाम चालू होतं. जेव्हा ती घटना उघडकीस आली तेव्हा पोलीस स्टेशन उभं होतं. तर आता आपल्या इथं काय होतं की काही वेळा नवं पोलीस स्टेशन तयार होतं, मग इकडची केस इकडे ट्रान्सफर होते. काही वेळा काय होतं, समजा पिंपरी पोलीस स्टेशन 10 वर्षापूर्वी ते पुणे कमिशनरेटचं पार्ट होतं, आता ते पिंपरी चिंचवड कमिशनरेटचं पार्ट झालं. ज्युरिस्डिक्शन अख्खी चेंज होतात. मग अशा वेळी काय होतं, काही वेळा मला त्या प्रक्रियेप्रमाणे करायची मुद्देमाल इकडचा तिकडं होतो. बरोबर आहे. मग त्यावेळी तुम्हाला त्या प्रक्रियेमध्ये मुद्देमाल गहाळ होणं किंवा काही महत्वाची कागदपत्र गहाळ होणं हे होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी की जोपर्यंत आपण चांगली तंत्रज्ञान वापरत नाही, आपण फक्त मॅन्युअली त्या जे जुन्या लिखापडीच्या जमान्यामध्ये वावरणार आहोत, त्यामध्ये या गोष्टी चुका होण्याची शक्यता आहे. पण जसं जसं आपण टेक्नॉलॉजी वापरतोय, जसं जसं त्याची ऑडिट ट्रेल मेंटेन होईल, जसं समजा उद्या बारकोडिंग, QR कोड सगळं जे काय करून सगळं झालं तर या गोष्टी टाळायला मदत होईल. पण ते आत्ता सुरू झाले ना. यापूर्वीचा जो काळ होता त्यामध्ये मी मुद्दाम का शीना वोरा केसचं उदाहरण दिलं की अशा गोष्टी इंटेन्शनली पैशाच्या मोहापोटी किंवा कुठल्या आमिषापोटी किंवा कुठल्या दबावापोटी होऊ शकत असतील. पण ज्या 10 पैकी 8 घटना, बऱ्याचशा घटना फक्त यामुळे होतात की खटलाच लांबलाय. मधल्या काळात 10 वेळा आयोग बदलून गेले, त्या फायली इकडच्या तिकडं झाल्या, बिल्डिंगा वर खाली झाल्या. मग अशा काळामध्ये जर मुद्देमाल गहाळ होत असेल तर ते काही फार आश्चर्यकारक नाही. सर, नेमका खटला लांबतो का? न्याय भेटायला इतका उशीर का? यामागे काय रिझन असू शकतं? खरं सांगू का, या प्रश्नाची उत्तरं शोधता शोधता मोठे मोठे कायदेतज्ञ थकले. तुम्हाला जर असं वाटत असेल की या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे रेडीमेड असेल तर कदाचित मी तुमच्याशी खोटं बोलतोय. तसं कारण खूप कॉम्प्लेक्स जटिल समस्या आहे जी वर्षानुवर्ष आम्ही झेलतो आहोत. आणि पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे साधारणपणे 1 लाख 4.5 लाख केसेस पेंडिंग असतील. आता काय होतं की खटले पेंडिंग राहायला युजली काय होतं की एकेका मॅजिस्ट्रेटकडं म्हणजे लोअर लेवलचा ज्युडिशियल ऑफिसर एकेका मॅजिस्ट्रेटकडे आज 5,000 केसेस 7,000 केसेस पेंडिंग असतील. काही मॅजिस्ट्रेटकडे 10-12 हजार केसेस पण पेंडिंग आहेत. सेशन कोर्टामध्ये जिथं मोठ्या केसेस चालतात, मर्डर, मोका, रेप सारख्या गंभीर गुन्ह्यांचे खटले चालतात, तिथंही आज 2-2, 2,500 हजार जर खटले पेंडिंग असतील तर होतं कसं माहिती का की अशा केसेस ऐकणं, त्या केसेसवर न्याय देणं ही एक जटिल प्रक्रिया आहे. म्हणजे आपण एकेका विटनेसची साक्ष नोंदवणं हे त्यामध्ये कुठल्याही जजला जीव ओतावा लागतो किंवा अख्खी यंत्रणा कामाला लागते. असं आहे की याच्यावर इतका मोठा ताण आहे या यंत्रणांवर
तो पण ताण आम्ही हलका करत नाही, आणि तो ताण हलका करण्याचे उपाय आहेत, नाही असं नाही. म्हणजे मी एक उपाय माझ्या पुस्तकामध्ये लिहिलाय की असं आहे की मधल्या काळात डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, DV ऍक्ट काय आलं, हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे काय होतंय, लवकर घटस्फोट मिळत नाही. आमची अशी इच्छा आहे की लोकांनी 7 जन्म कंपल्सरी आम्ही दामटून एकमेकाला नवरा बायको राहिलंच पाहिजे. मग काय होतं की कोर्टाची इच्छा नाही, जामीन तुम्ही त्यांना दोघांनी घटस्फोट घ्यावा. आणि मग काय होतं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये दोन्ही बाजूचे वकील प्रयत्न करतायत की आपण केस स्ट्रॉंग केली पाहिजे, क्रुएल्टी दाखवायची आपण, आणि आपल्याला लवकर म्हणजे हिंदू मॅरेज ऍक्ट मधले जे लूपहोल्स आहेत त्याची शिक्षा आम्ही फौजदारी न्याय प्रक्रियेला देतो. कशी? डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टच्या केसेस लावा. हे वकिली सल्लेत. 90% केसेस खोट्या असतात. का? तर इकडची केस स्ट्रॉंग करायची म्हणून. मग काय होतं, डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस 10,000, 20,000, 25,000 केसेस आम्ही पेंडिंग ठेवलेत. का? तर हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे आम्हाला जामीन लवकर मिळत नाही. दुसरा प्रकार म्हणजे चेक बाउन्सच्या केसेस. किती चेक बाउन्सच्या केसेस, म्हणजे कित्येक वेळा कोर्टामध्ये फायली सापडणं मुश्किल होऊन जातं. मग चेक बाउन्सच्या केसेस कोण करतं? तर यात बरेच लोक सावकारी करणारे असतात, अवैध सावकारी असते, किंवा काही लोक काय करतात, चिटिंगची पण केस टाकायची, हे पण टाकायची, चेक बाउन्स पण टाकायची, डबल एकाच गुन्ह्यावर 2 खटले चालू करायचे. मग काय होतं, हे चेक बाउन्स आणि डोमेस्टिक व्हायलन्स या 2 प्रकारच्या कायद्या जे काही हे झाल्यात, याचा हा जो फुगवटा आपण जोपर्यंत क्लिअर करत नाही तोपर्यंत खालच्या कोर्टामध्ये मला वाटत नाही की या प्रक्रियेमध्ये जराही सुधारणा होईल. माझं मत असं आहे की एक दिवस हायकोर्टाने निर्णय घ्यावा, जिल्ह्यामध्ये या दोन्ही प्रकारच्या केसेस बाजूला काढाव्यात, निवृत्त जज नेमा, तुम्ही त्यांच्या लवाद नेमा, काय करायचे करा, आणि ह्या सगळ्या या 2 प्रकारच्या केसेस क्रिमिनल जस्टिस सिस्टीमपासून सेपरेट करा, आणि कोर्टांना फक्त एक जामीन नाहीतर मुख्य खटल्यांचे ट्रायल्सचे जे हे चालवणं एवढ्यावर लक्ष केंद्रित करायला द्या. हे जर झालं तर मला खात्री आहे की आत्ता जेवढा ताण दिसतोय, जेवढा वेळ लागतोय, तो कदाचित दिसणार नाही. हे एक सोल्युशन, मी असं म्हणत नाही एकच सोल्युशन आहे, हे मी माझ्या मर्यादित अनुभवजन्य ज्ञानावर बोलतो. कदाचित माझ्यापेक्षा अनेकच चांगले ज्ञानी द्रष्टे वकील जजेस असतील की ज्यांना ह्याच्यापेक्षा चांगले किंवा या व्यतिरिक्तही इतर चांगले उपाय माहिती असतील. सर, आपण पाहतो ना, आत्ताचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. म्हणजे सोशल मीडिया ना ट्रेंडद्वारे एखादा नॅरेटिव्ह सेट करते आणि त्यानुसार एखादी गोष्ट आहे तशीच लोकांना वाटते. तर तुम्हाला काय वाटतं, याचा जो दबाव आहे हा पडतो का काही प्रमाणात, म्हणजे चौकशी करण्यामध्ये असेल किंवा तपास करण्यामध्ये असेल? अहो, रिया चक्रवर्तीचं उदाहरण घ्या. हो, सुशांत सिंगच्या त्या केसमध्ये, सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये आपण सगळे शॉकमध्ये होतो, कारण एक उदयोन्मुख अभिनेता, जबरदस्त अभिनेता गेला. बरं, मी त्याच्यानंतर MS धोनी पिक्चरच बघायला घाबरतो, कारण मला ते सहनच होत नाही. इतका चांगला चित्रपट बघावा असं वाटत नाही, कारण सुशांतचा चेहरा समोर येतो. त्यामुळे प्रत्येकाला वाईट वाटलंय. पण मग आपल्याला वाईट वाटतंय म्हणून आपण कुणामध्ये तरी स्केपगोट शोधतोय. आपल्या भावनेचा बांध फुटला, सोशल मीडियावर बांध फुटला, एका विशिष्ट मीडिया चॅनलनी तो विषय मुद्दा उचलून धरला, आणि रिया चक्रवर्ती आणि तिच्या परिवाराला सिस्टमॅटिकली आम्ही व्हिलन बनवलं. त्याचा परिणाम इतका झाला की अधिकारी दबावामध्ये आले, यंत्रणा दबावामध्ये आली, न्याय व्यवस्था दबावामध्ये आली. रिया चक्रवर्तीला अटक झाली, मी चुकत नसेल तिच्या भावाला अटक झाली, अख्खी फॅमिली डेव्हास्टेड झाली. आणि काही दिवसापूर्वी CBIने रिपोर्ट दिला की रिया चक्रवर्तीचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. रिया चक्रवर्तीला CBIने क्लीन चिट दिली, त्याची बातमी कुठेही छापून आली नाही. त्या बाईचं स्वातंत्र्य मीडियानी, सोशल मीडियानी, सामाजिक दबावानी हिरावून घेतलं. ना ते राज्यघटनेने घेतलं, ना कायद्याने घेतलं. परंतु कायदा सामाजिक परिस्थितीचा किंवा सामाजिक दबावाचा गुलाम झाला, आणि त्याप्रमाणे आम्ही सगळे वागलो. आम्ही ते तारतम्य गमावून बसलो, आम्ही ती ऑब्जेक्टिव्हिटी गमावून बसलो, म्हणून ही परिस्थिती उद्भवली.
त्यामुळं अशा गोष्टी घडतात का घडू शकतात. बरोबर आहे. खरं तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे मीडिया, पत्रकारिता किंवा हे जे आहे जर्नालिझम आपण पाहतो. तुम्हाला काय वाटतं ॲज अ अधिकारी की हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याचं कर्तव्य बजावत आहे का? तुम्हाला माहिती आहे का, आत्ता आपण पॉडकास्ट करतोय. मला मध्यंतरी असं वाटायचं की लोक इतके पॉडकास्ट का म्हणून बघतात. आता जर सोशल मीडिया ट्रेंड पाहिला तर मला न्यूज चॅनल फार नाही बघायची वाटत. मला रील बघायला आवडतात. कारण असं आहे की रील कशाच्या बनतात. रील फूड हॅबिट्सबद्दल बनतात. रील ट्रॅव्हल ब्लॉगर्सच्या बनतात. पॉडकास्ट कुठल्या तरी अशा वेगळ्या विषयावर, हटके विषयावर चर्चांवर होतात. ही जी सामाजिक भूक आहे ना, ज्यांना काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छती धीमताम म्हणतो ना आपण, या विषयावरची चर्चा सध्याच्या पत्रकारितेमध्ये बंद झाली. ते फक्त राजकारणाचं हे झालंय. आणि ते पण राजकारण म्हणजे हेवे दावे, रुसवे फुगवे, एकमेकावरच्या कुरघोड्या, एकमेकाची कशी बदनामी करेल, पित पत्रकारिता, या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही तरबेज झालो. आणि त्यामुळे काय झालंय की तुम्ही बघा की ज्या पत्रकारांनी जे ब्लॉग चालू केले आणि तुमच्यासारख्या नवोदित युट्यूबर्सनी जे चालू केले, यात फरक बघा. आज तुम्ही मला प्रश्न सुरुवातीला विचारतायत की तुरुंगात देव आहे का. थिंक, मला काय म्हणायचंय, हा एक वेगळा विचार तुमच्या मनात आला, वेगळा प्रश्न आला म्हणून तुम्ही मला विचारला. कदाचित अनेक लोकांना या विषयावर औत्सुक्य असेल. ते औत्सुक्य आजच्या कन्व्हेन्शनल मीडियामधनं भागवलं जात नाहीये. आणि त्यामुळे काय झालंय, लोक हळूहळू तुटतायत त्यातून. मीडियाला असं वाटतंय की आम्हीच देश चालवतो. कित्येक वेळा असं वाटतं की माहिती नाही का, एका चित्रपटाला राहायला होता, काही पत्रकार तर असे त्यांना ते कभी कभी तो लागतं की आपणच भगवान आहे. त्यांना असं वाटतं आम्हीच देश चालवतोय. तर त्यामुळं या भावनेतून पत्रकारिता 100% भरकटली, यात शंकाच नाही. आणि काही वेळा आम्हाला आमचं अस्तित्व दाखवण्याची हौस निर्माण होते आणि त्यातून या काही गोष्टी घडत राहतात. पण त्याला छेद दिला जातोय, तो मोठ्या प्रमाणावर दिला जातोय. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की अनेक युट्यूब चॅनल सुरू झाले. तुम्हाला आम्हाला कळलंच नाही कधी की युट्यूबवर आणि सोशल मीडियावर पण बातम्या यायला लागल्या. ते डिफॅक्टो न्यूज चॅनलमध्ये कन्वर्ट व्हायला लागले. त्यांचे लाखो फॉलोअर्स तयार व्हायला लागले. आणि कदाचित लोक आजच्या कन्व्हेन्शनल मीडियापेक्षा त्यांच्याकडे जास्त आकर्षित व्हायला लागले. याचं कारण तेच झालं की आम्ही आमची जी ज्ञानाची भूक आहे ती भागू नाही शकत आहे तिथं. आणि त्यांना बदलण्याची इच्छा नाही. आणि त्यामुळे काय होणार आहे माहिती का, आयदर यू चेंज ऑर यू विल बी थ्रोन आउट. ही वस्तुस्थिती आहे, कारण लोकांना आता पर्याय मिळालाय. सर, काय होतं, आपण निर्भयाची केस बघा किंवा हिंगणघाटला जे केस झाली होती, पेट्रोल फेकलं होतं त्या पोरीवर, ती केस बघा. यावेळी पब्लिकची डिमांड काय असते की तुम्हाला दिसतंय ना त्याने गुन्हा केलाय, त्याने बलात्कार केलाय, त्याने ॲसिड फेकलंय, पेट्रोल फेकलं, तर तुम्ही त्याला डिफाईन करण्याची संधी का देता? म्हणजे तुम्ही लगेच शूट का करून टाकत नाही? ही प्रत्येक सामान्य माणसाची डिमांड असते. फाशी द्या, फासावर लटकवा, मारून टाका. तर हे असं का होत नाही? म्हणजे फासावर असं का दिलं जात नाही म्हणणं का तुमचं? असं आहे की तो आपला चॉईस आहे. मी कसं म्हणत नाही काही गोष्टी योग्य आहेत का अयोग्य. मी जेव्हा हम्पीला विजयनगरचं साम्राज्य बघायला गेलो होतो तिथलं, माझ्या नशिबाने मला हम्पीला अनेकदा व्हिजिट करता आली. तिथे एक असा स्तंभ आहे की जिथं असं माणसाला बांधता येतं. ओके, असं म्हणतात की विजयनगरमध्ये अशा शिक्षा दिल्या जायच्या की सार्वजनिक लोकांना असं उभं करून लोकांचे हातपाय तोडले जात असतील. आपण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यामध्ये अनेक ठिकाणी कडेलोट पॉईंट बघितले की जिथनं लोकांना कडेलोट करण्यात येत. त्यामुळं एक काळ या जगामध्ये, देशामध्येच नाही, असा होता की आत्ता निर्णय आणि आत्ता शिक्षा हा होता. तो चांगला की वाईट हे आपण ठरवायचं. पण जर आम्ही एक मार्ग स्वीकारलाय, आमची समस्या काय झाली आहे की आम्ही आमच्या देशामध्ये कायदे आधी बनले, राज्यघटना नंतर आली. अमेरिकेने उलट झालं, आधी राज्यघटना बनली मग कायदे आले. त्यामुळे आमच्याकडे काय झालंय की राज्यघटना आहे
हा, त्याच्या आधी कायदा आहे आणि त्याच्या आधी आमच्याकडं एक प्रकारची मध्ययुगीन समाजव्यवस्था होती. त्यामुळे आमच्यामध्ये काही प्रकारच्या मध्ययुगीन मानसिकता आजही शिल्लक आहे आणि ती मानसिकता आम्ही एका रात्रीत नाही बदलू शकत. मी असं समजू शकतो की एखाद्या अप्रिय घटनेनंतर, एखाद्या भयानक घटनेनंतर लोकांच्या मनात हा विचार येतो, त्यांचा उद्वेग झाल्यानंतर, की बाबा याला आत्ता संपवा. त्याच्यावर उपाय हा आहे की त्याला फास्ट ट्रॅक कोर्टात करा, त्याला लवकरात लवकर त्याची ट्रायल रन करा, लवकरात लवकर त्याला शिक्षा द्या. आपल्याला माहिती आहे ब्लॅक अँड व्हाईट केस आहे, बरोबर आहे, हे मान्य आहे. पण त्याचा खटलाच लढू नका, त्याला आत्ताच संपवा, हा असंवैधानिक मार्ग आहे. आणि मला असं वाटतं की बऱ्याचदा जो सार्वजनिक जनमताचा मार्ग असतो ना, तो व्यापक समाज हिताचा मार्ग असतोच असता नाही. म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये या देशाच्या, ज्यांनी या देशाची राज्यघटना लिहिली, त्यातले अनेक ज्ञानी माणसं होती, पण त्यातले अनेक ज्ञानी माणसं लोकशाही प्रक्रियेतून कधीही जिंकले नाहीत. कारण लोकांचं माइंड आणि त्यांची विचारधारा हे कदाचित मॅच नसतील होत, पण त्यांच्या वैचारिक ज्ञानाची किंवा त्यांच्या अनुभवाची आमच्या देशाला राज्यघटना लिहिताना किंवा त्यांच्या ज्ञानाच्या ओव्हरऑल आम्हाला गरज होती. बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घ्या, राज्यघटना लिहिली आणि ते लोकसभेत पराभूत झाले. आणि मी चुकत नसेल तर त्यांना पराभूत करणारे आजचे प्रफुल्ल पटेलांचे वडील होते, बरोबर ना. तर बहुतेकांना त्यांचं नावही माहित नाही, कोणी पराभूत केलं, पण बाबासाहेब आंबेडकर पराभूत झाले, वस्तुस्थिती आहे. ठीक आहे. त्यामुळं कित्येकदा असं आहे की लोकांना जे वाटतं ते योग्य असतंच असं नाही, पण व्यापक हिताचा विचार करणाऱ्या माणसाने लोकांपासून डिटॅच होऊन विचार केला पाहिजे की मान्य मला ही घटना घडली, माझं काम हे आहे की या माणसाला अटक झाली पाहिजे, माझं काम हे आहे की याच्यावर स्ट्रॉंग पुरावे गोळा केले पाहिजे, माझं काम हे आहे की आपण याच्यावर लवकरात लवकर खटला चालवला पाहिजे, पण कायदेशीररित्या घटनात्मकरित्या त्याला शिक्षा सुनावली पाहिजे.